पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफर संदर्भात एकनाथ खडसेंनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सरकार बनवण्यासाठी मदत लागू शकते म्हणून ऑफर दिली असावी असं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे। तर देशामध्ये अँटी इन्कम्बन्सी आहे तरी देखील मोदींचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास खडसेंनी व्यक्त केला। दरम्यान एकनाथ खडसेंशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे आणि राज्यासह उत्तर महाराष्ट्रात प्रचार कसा सुरू आहे आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसे साहेब आहेत। ज्याप्रमाणे मोदीजींनी काल नंदुरबारमध्ये वक्तव्य केलं आहे की उद्धव साहेबांनी शिंदे साहेबांसोबत यावं, शरद पवार साहेबांनी अजित पवार सोबत यावं, नेमकं काय यातनं काय बोध घ्यायचं? मला वाटतं की पुढच्या राजकारणाची ती सुरुवात असावी किंवा नांदी असावी। राजकारणामध्ये काही होऊ शकतं, आता आजपर्यंत आपण अनुभवलेलं पाहिलेलं आहे। कदाचित पुढच्या दृष्टीनं मोदी साहेबांनी वक्तव्य केलं असावं, त्याचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो। कारण एखाद्या वेळेस सरकारला मदत लागू शकेल किंवा सरकार एकट्याच्या बळावर आल्यानंतरही त्यांना मित्रपक्षाची गरज भासू शकेल, जे काही असेल त्याचा अर्थ ज्याने त्याने वेगवेगळा काढायचा आहे। परंतु या ठिकाणी राजकारणामध्ये काही अशक्य नाही किंवा काही घडू शकतं, त्यामुळे पुढच्या भवितव्यामध्ये असं घडणं अवघड नाही असं मला वाटतं। कारण शरद पवार साहेबांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकानंतर अनेक पक्ष हे विलीन होतील, काही संबंध आहे दोघांचा? काय मला आता एकमेकांचे वक्तव्य इतके विरोधाभासाचे असतात की त्यामध्ये प्रत्येकाचा अर्थ दररोज बदलायला लागलेला अशी स्थिती आहे, त्यामुळे नेमका अर्थ काढणं अवघड आहे। आपला प्रवेश नेमका कुठं अडकला आहे का फक्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा आहे असं काही विरोधक पण म्हणत आहेत? नाही, माझ्या प्रवेशाच्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी अनुकूलता दर्शवलेली आहे। मधल्या कालखंडामध्ये काहींनी नाराजी दर्शवली होती आणि मग आम्ही सर्वांनी ठरवलं की त्याला निवडणुका पार पाडू, या निवडणुकीनंतर हा निर्णय घेऊ। काल परवापर्यंत आपण शरद पवार साहेबांसोबत होतात, आज अचानक रक्षाताईंचा प्रचार करतायत, आपल्या कन्या रोहिणीताईसुद्धा आता शरद पवारांचा प्रचार करतात। नेमकं हे घरात कसं जमवून घेताय तुम्ही? काय अडचणी येत आहेत? नाही, एक कुटुंब आहे। रोहिणीताईंचं लग्न झाल्यानंतर जावई आणि रोहिणीताई ह्या वेगळ्या राहतात, त्यांचं सर्वच स्वयंपाक वेगळा, जेवण वेगळे वर्षानुवर्षाचं आहे। म्हणजे माझी मुलगी आहे म्हणून त्या आता आमचं नाव लावून त्या संदर्भामध्ये काम करते किंवा मी आणि ती एकत्रही आम्ही काम करतो आहोत, किंवा रक्षाताई आणि रोहिणीताई एकत्र या घरामध्ये वावरताना तुम्हाला दिसतील निवडणुकीनंतर। ह्यात काही गैर नाही आहे, तिचं घर वेगळं आहे, आमचं घर वेगळं आहे, पण लग्न समारंभ अन्य प्रसंगाच्या निमित्तानं आम्ही नेहमीच एकत्र येतो। राजकारणामधल्या मतभेदांमुळे किंवा राजकारणातल्या या प्रचार जो चाललेला आहे त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा यावं असं मला वाटत नाही। तर नक्कीच देशात असू देत किंवा राज्यात असू देत थोडीफार अँटी इन्कम्बन्सी आहे, मात्र राज्य येणार आहे ते मोदींचंच असं खडसे साहेबांना विश्वास आहे। कॅमेरामन शांताराम ताडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, मुक्ताईनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।